करूया सन्माननीय आदरणीय नितीन बकाटे सर, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि यानंतर आपण लगेचच या सभेला प्रारंभ करणार आहोत। आदरणीय एसपी साहेब, आपलं मनापासून चिपळूण नगरीमध्ये स्वागत आहे। सर्वांनी आपल्या जागी बसून घ्यायचं आहे। चिपळूण तालुका सामाजिक सरोकार समितीची बैठक आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि आता रत्नागिरी जिल्ह्याचा पदभार पहिल्यांदाच स्वीकारलेले सन्माननीय एसपी साहेब, आता जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बकाटे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे। या सलोखा समितीच्या बैठकीसाठी चिपळूण शहर, चिपळूण तालुका आणि वाकड तालुक्यातून देखील सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रातील अनेक जाणकार व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची सभा आपण सुरू करत आहोत। आपण सभेला सुरुवात करत असताना आपण पत्रकार बांधवांनी देखील आपली जी असेल व्यवस्था आहे या ठिकाणी आपण सन्मानपूर्वक आसनास ठेवायचं आहे। सभेला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या सर्वांना ज्ञात आहे, आपण समाज माध्यमातून, प्रसार माध्यमातून, वृत्त वाहिन्यातून आपण कालची दुर्घटना गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी झालेली आहे। एका विमान अपघातामध्ये असंख्य लोकांनी आपले प्राण गमावले आणि या घटनेनं अखंड मानव जातीला प्रचंड वेदना झाल्या आणि या वेदना अजून देखील आपल्या सर्वांना असह्य होत आहे आणि म्हणून त्या मृतात्म्यांच्या चरणी आपण त्यांच्या प्रती आपल्या संवेदना या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत। मी सर्वांना विनंती करेन की आपण आपल्या जागी उभं राहून या सर्व मृतात्म्यांसाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे। धन्यवाद। पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला एक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कुशल असं नेतृत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे। यापूर्वी आपण धनंजय कुलकर्णी साहेब यांचं कार्यकौशल्य आपण पाहिलेलं आहे, त्यांची कार्यप्रणाली पाहिलेली आहे। त्यांचं या जिल्ह्यासाठी, तिथल्या सामाजिक सुव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान प्राप्त झालं। मात्र तदनंतर आपल्याला नव्यानं प्राप्त झालेले एसपी साहेब अर्थात नितीन बकाटे सर यांची आपल्या या रत्नागिरी जिल्ह्याला त्यांनी पदभार स्वीकारला आणि चिपळूणला पहिल्यांदाच त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या सर्वांशी संवाद साधावा, इथली सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती समजून घ्यावी, इथल्या लोकांचे या समाजाप्रती असणारे योगदान समजून घ्यावं, यासाठी आजची ही बैठक त्यांनी बोलावलेली आहे आणि या बैठकीला अगदी कमी वेळेतच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला। आदरणीय राजमाने सर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अतिशय शॉर्ट पिरियड मध्ये हा मेसेज, हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला आणि मोठ्या संख्येनं जरी पाऊस असला तरी सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी एक उपस्थिती दर्शवलेली आहे। याचा अर्थ असा आहे की चिपळूण आणि चिपळूण तालुक्यातील आमचे लोक जे आहेत ते समाजशील आहेत, संवेदनशील आहेत, सामाजिक सलोखा राखणारे आहेत, विविध क्षेत्रामध्ये आपापले योगदान आहे। मात्र ते गांभीर्याने घेऊन नेमकं पोलीस प्रशासन कसं काम करते आणि आपली भूमिका त्यामध्ये काय असावी, या सगळ्याची या ठिकाणी इतिवृत्त आपण सादर करणार आहोत आणि त्यासाठी आपली उपस्थिती फार महत्त्वाची आहे। पुण्याला आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि नंतर आपण लगेचच अधिक विलंब न लावता आज ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आजची सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे ते तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय नितीन बकाटे सर यांचे या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत। आदरणीय निवासी राजेंद्र कुमार यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आदरणीय नितीन बकाटे सर यांचा हेतुचित सन्मान करायचा आहे आणि आपण चिपळूण वासियांनी जोरदार टाळ्या आदरणीय बकाटे सर यांच्यासाठी वाजवायच्या आहेत। यापूर्वी सरांनी चंद्रपूर, परभणी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर येथे कार्य केलेलं आहे। त्यांनी सरांनी मेकॅनिकल इंजिनियर ही पदवी त्यांच्याकडे आहे आणि त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीमध्ये देखील काम केलं। कोकणातील सिंधुदुर्ग या ठिकाणी त्यांनी ऍडिशनल एसपी म्हणून काम पाहिलेलं आहे आणि त्यानंतर त्याला इथे सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती देखील त्याचं आकलन आहे आणि म्हणून एक उत्तुंग आणि अत्यंत प्रतिभाशाली असे व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्याला एसपी म्हणून लाभलेलं आहे। याचा आपल्याला सार्थ आनंद आणि अभिमान आहे। सर, तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला आणि या तत्पूर्वी विनंती करेन की आदरणीय सावंत सरांनी आपल्या शुभास्ते आपण डीवायएसपी साहेबांचा देखील आपण सन्मान करायचा आहे। आदरणीय डीवायएसपी साहेब राजेंद्र कुमार राजमाने सर यांचे या ठिकाणी आपण सन्मान करूया। सभेच्या पाठीमागचा दूरदृष्टिकोन काय आहे, त्याचा औचित्य काय आहे आणि कशाच्या साठी म्हणून सभा आयोजित करण्यात आलेली आहे
या संदर्भात प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी निमंत्रित करत आहे. सन्माननीय निवासी साहेब आदरणीय राजेंद्र कुमार राजवाडे सर, आपण आपला प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावा. या ठिकाणी आपल्या चिपळूण उपविभागात आपले नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे सर यांचं पहिल्यांदाच आपल्या चिपळूण नगरीत आगमन झालेलं आहे आणि आल्या त्यांनी आम्हा सर्वांना जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी काय काय करता येईल यावरच सगळ्यात पहिला चर्चा झाली. यावरूनच साहेबांचं म्हणजे जनतेविषयी जनतेच्या प्रश्नाविषयी किती कुतूहल आहे हे आमच्या लक्षात आलं आणि त्या दृष्टीनेच ही आजची आपली ही बैठक या ठिकाणी आपल्या आयोजित केलेली आहे. आणि या बैठकीचा उद्देश हाच आहे की पोलीस प्रशासन व जनता यातील सामाजिक सलोखा कसा राखता येईल याबाबतच आपले नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे साहेब आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत. सर, हे चिपळूण संपूर्ण चिपळूण तालुका हा सर सांस्कृतिक दृष्ट्या या जिल्ह्याची एक राजधानी म्हणून ओळखली जाते सर. तर यामध्ये चिपळूण तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा साहित्य या क्षेत्रात अनेक नामवंत लोकांची या ठिकाणी यादी आहे सर. आणि त्यामुळे तालुक्याला एक चांगला सामाजिक वारसा देखील आहे. चिपळूण तालुक्याची सर भौगोलिक परिस्थिती पाहता या शहराला फक्त नैसर्गिक आपत्ती थोडी पावसाळ्याच्या दिवसात असते की वाशिष्ठी नदी आणि शिव नदी म्हणून आहे हे शहरामधूनच जात असल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे आणि एक खाडी समुद्राची खाडी पण येत असल्यामुळे त्याच्या भरतीमुळे पाण्याचा पुरवठा होऊन या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. सन 2021 मध्ये चिपळूण शहरात महापूर आला होता सर. त्यामुळे जनजीवन संपूर्ण विस्कळीत झालं होतं. तरी त्या परिस्थितीला येथील नागरिकांनी धैर्याने समोर गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीत स्वतः पूरग्रस्त असताना सर्वांनी एकमेकाच्या मदतीला जाऊन आपलं धावून आल्याचं आम्ही हे दृश्य पाहिलेलं आहे सर या ठिकाणी. सर, या चिपळूण उपविभागात सर आपण पाहिलं तर सण उत्सवाच्या बाबतीत सगळे सण उत्सव प्रेमात आणि आनंदात सर्व लोक गुणागोविंदाने करत असतात. परंतु कोकण म्हटलं की कोकणामध्ये गणपती आणि शिमगोत्सव हे दोन सण अत्यंत महत्वाचे आहेत सर. शिमगोत्सवामध्ये सर काही ठिकाणी बरेच लोक लांबून लांबून येत असतात. परंतु पालखीच्या अनुषंगाने देव आपल्या घरी यावा या अनुषंगाने कधी कधी छोटे मोठे वादविवाद गावात होत असतात सर. परंतु आमच्या लेवलवर आम्ही पोलीस स्टेशनच्या लेवलवर आम्ही बैठका घेऊन गावात जाऊन बैठका घेऊन ते वाद संपवतो सर आणि त्या ठिकाणी सामाजिक सलोखा किंवा शांती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर. दुसरे एक सामाजिक सलोख्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या वर्षी गणपती आणि ईद ए मिलाद हे गणपतीचा आपला शेवटचा अनंत चतुर्थी सण आणि ईद ए मिलाद हे एकाच दिवशी आले होते सर. त्यावेळेला हे ईद ए मिलाद हे मुस्लिम बांधवांचा सण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याची मिरवणूक काढली जाते. साधारण 1000-1500 लोक या मिरवणुकीमध्ये सामील होत असतात. त्याचप्रमाणे अनंत चतुर्थीला मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होत असतं. त्या दोन्ही सण एकत्र आल्यामुळं थोडा आम्हाला पण थोडं पोलीस प्रशासनाला थोडं अडचण निर्माण झाली होती. त्यामुळं आम्ही मग मुस्लिम बांधवांची जी काय ईद ए मिलाद यांची जी काय आयोजक मंडळ आहे, नादिम अखबार असतील, बाकी बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये, त्यांना भेटून आम्ही एक मीटिंग घेतली आणि त्यांना पोलीस प्रशासनातर्फे सर आम्ही विनंती केली की बाबा ते ईद ए मिलाद सण आहे जी मिरवणूक आहे ती
आज अनंत चतुर्थी असल्यामुळे आज न करता तुम्ही दुसऱ्या दिवशी काढली तर योग्य होईल. खरं सांगायचं तर मग आम्ही ह्या गोष्टी त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीला बरोबर लगेच प्रतिसाद दिला आणि पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही आता दुसऱ्या दिवशी आमची मिरवणूक काढतो. आणि याचा परिणाम असा झाला की तात्कालीन एसपी सरांनी सांगितलं की बाबा चिपळूणमध्ये जर दुसऱ्या दिवशी मिरवणूक निघत असेल तर मग जिल्ह्यामध्ये का नाही निघत. तर मग त्या दिवशी जर विशी झाली होती आणि सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची सर्व विशी झाली आणि सगळ्यांना सांगितलं की जिल्ह्यामध्ये जी ईद ए मिलादची मिरवणूक आहे ते दुसऱ्या दिवशी होईल आणि त्याप्रमाणे जर दुसऱ्या दिवशी झाली मिरवणूक दुसऱ्या दिवशी घेण्यात आली आणि गणपतीचा उत्सव आणि हे दोन्ही व्यवस्थित पार पडले. सर या ठिकाणी सर जिल्ह्यात किंवा या तालुक्यात चिपळूण तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न जर आपण बघितला, ज्या वेळी चिपळूण तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस प्रशासनाने खंबीर आणि कडक भूमिका घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करून ती जी काही प्रकरण आहे ती यशस्वीरित्या आम्ही हाताळलेली आहे सर. आणि त्यावेळी सर्व सामाजिक लोकांनी या जनतेने देखील आम्हाला त्याच्यामध्ये मदत केलेली आहे सर, सहकार्य केलेलं आहे. तर अशी चिपळूणची थोडक्यात एक अशी कहाणी आहे. चिपळूणचे लोक खरं सांगायचं तर प्रेमळ आहेत आणि पोलिसांना नेहमी त्यांचं सहकार्य असतं, मदत असते. असेच सहकार्य तुमचं आम्हाला पुढेही मिळत राहावं अशी माझी खात्री आहे. मी आपली जास्त वेळ न घेता आपल्याला माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचे विचार आणि सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने ऐकायचे एवढं बोलून मी माझं थोडक्यात प्रास्ताविक मी संपवतो. पुन्हा एकदा मी आपल्या उपविभागातील सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री नितीन पगाटे सरांचं या चिपळूण नगरीत स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रास्ताविकाच्या दरम्यानच या चिपळूण तालुक्याचे माजी आमदार आदरणीय सदानंद चव्हाण साहेब यांची आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. मी सन्माननीय मेंगडे साहेब यांना विनंती करतो, चिपळूण पोलीस निरीक्षक मेंगडे साहेब यांनी आदरणीय सदानंद चव्हाण साहेब यांचा आपण सन्मान करायचा आहे. आदरणीय सदानंद चव्हाण साहेब या ठिकाणी या समितीच्या बैठकीच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय सदानंद चव्हाण साहेब हे आदरणीय बकाटे सरांचं या ठिकाणी स्वागत कराय. सन्मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय नितीन बकाटे सर यांचं सदानंद चव्हाण साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक असा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि अर्धा तालुक्याच्या वतीने देखील आदरणीय सदानंद चव्हाण साहेब हे नितीन बकाटे सरांचा सन्मान करत आहेत. मी आदरणीय सदानंद चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण थोडक्यात मात्र अत्यंत महत्वाची अशी भूमिका आपण या ठिकाणी मांडायची आहे. आदरणीय सदानंद चव्हाण साहेब. आणि या सभेसाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे सर, डीवायएसपी सर राघवणे सर, चिपळूण तालुक्याचे पोलीस इन्स्पेक्टर मेंगडे साहेब आणि सर्व मान्य सर्व पोलीस प्रशासनाचे अधिकारी, विशेषतः माझ्या तालुक्यातील माझे सर्व विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, या ठिकाणी विविध संस्थांचे सर्व प्रमुख आणि चिपळूण तालुका ज्यांच्या मूल्य हा वैभवशाली आहे, ज्यांच्याकडे हा परंपरागत संस्कृती असा तालुका, ते सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, विशेषतः महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्या वारंवार या तालुक्यातील विविध समस्येला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असतात. मी सुरुवातीलाच म्हणालो की हा एक पवित्र कार्यक्रम, अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम. आपण जिल्हाधिकारी असो किंवा इतर प्रशासनाचे प्रमुख अधिकारी असो यांच्यासमोर विविध आपल्या समस्या, विविध आपल्या विकास कामांच्या दृष्टीने आपण चर्चा करत असतो. पोलीस प्रशासनाच्या दृष्टीनं
पोलीस स्टेशनला जाऊन आपण काही समस्या मांडत असतो, परंतु जिल्हा अधीक्षक म्हणून नियुक्त झाल्यानंतर आपल्या सर्वांचा आशीर्वाद घ्यावे म्हणून हा सुद्धा त्याच्यामध्ये उद्देश असावा. कारण जनतेचा आशीर्वाद दिल्याशिवाय आम्ही लोकप्रतिनिधी असो किंवा अधिकारी असो तो जनसेवेसाठी झालेला असतो. मी सुद्धा प्रशासनामध्ये 14 वर्ष काम केलेलं आहे. आम्ही जेव्हा सर्व्हिसला आमची नियुक्ती जेव्हा होते नोकरीमध्ये आपल्याला होतो तर आपल्याकडे एक मागणी होऊन जातो. आम्ही जर पगार घेत असतो तर आम्ही त्या मोबदल्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही समाजसेवा जनसेवेसाठी त्या नोकरीमध्ये साधत केलं. पहिली प्रायोरिटी आपल्या त्या कामगिरीला आणि नंतर मग त्याचा वेतन मिळणं मोबदला मिळणं हा नियम आणि तशा पद्धतीचं आम्ही सुरुवातीला त्याकडनं मी फार प्रार्थना त्याच्याबद्दल बोलत आपण हे ऐकलं. एकूण तालुका हा मला वाटतं मी 20 वर्ष 10 वर्ष मी नेतृत्व केलं एक लोकप्रतिनिधी म्हणून. 20 वर्ष आम्ही जरी नेतृत्व होते आपण नसलो तरी आम्ही त्या प्रशासनामध्ये आपल्या सर्व यांच्याशी संबंधित आहोत. परंतु आपण म्हणालात की काही कायदा सुव्यवस्थेची व्यवस्था असा काही प्रॉब्लेम आला फार मोठा काय आला तर तुम्हाला वाटत नाही. आणि जरी काही किंवा आला असता तरी माझे बसलेले समोर बांधव त्यांनी स्वतःहून सुद्धा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. शब्दबाई म्हणजे आहेत आणि बरेचसे प्रश्न सर्वांनी या ठिकाणी एकत्रित सोडवले. तुमचं या ठिकाणी सहकार्य पण मोठं मिळालं. धन्यवाद आदरणीय सदानंद चव्हाण साहेब. आपण आपल्या मनोगतातून या चिपळूण तालुक्याचे एकत्रित वैभवशाली जी परंपरा आहे संस्कृती आहे ती आपण या ठिकाणी नमूद केलेली आहे. आणि दरम्यानच या मंचावरती ज्यांचा आगमन झालेला आहे सहकार आणि कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत क्रांतिकारी पाऊल टाकून इथल्या समाजाला सक्षम बनवण्यासाठी जे आपले योगदान देत आहेत ते सन्माननीय प्रशांत यादव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय आबासाहेब पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते प्रशांत यादव साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सावडे पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस निरीक्षक आदरणीय आबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभास्ते प्रशांत यादव साहेब यांचा सन्मान होत आहे. धन्यवाद साहेब. सन्माननीय प्रशांत यादव साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सन्माननीय प्रशांत यादव साहेब. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स्वतः पोलीस अधीक्षक आणि साहेब, चिपळूण संपेश्वरचे माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब, DYSP राजमले साहेब, PI वेगळे साहेब, त्यांची सगळी टीम आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अनेक क्षेत्रातील गावातली सगळीच मंडळी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, पहिल्यांदा कार्यक्रमाला उशिरा झाल्याबद्दल साहेब आपली मनापासून व्यक्त करतो. स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघावे हे वाक्य आहे भारताचे माजी राष्ट्रपती आदरणीय अब्दुल कलाम साहेब. आणि या उक्तीप्रमाणे खरोखर समाजाला तरुणाला प्रेरणादायी असणारा त्यांचा प्रवास आहे आणि ज्याने अत्यंत खडतर मेहनतीतून कष्टातून आज या ठिकाणी एक विशिष्ट उंची गाठवून दाखवलेली आहे, यश मिळवलेलं आहे. आणि दुर्गम आशावाद असलेला व्यक्ती कुठपर्यंत पोहोचू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्याला आपल्याला या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बगाडे साहेब. बगाडे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या हिंगोली तालुक्यातून जिल्ह्यातला त्यांचा जन्म आहे, ज्या हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांचं सगळं काही बालपण शिक्षण झालं, ज्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे SP ऑफिसच्या बाहेर आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी सहकार्य व्हावं म्हणून ज्यांनी भाजीचाही व्यवसाय केला त्याच SP ऑफिस मध्ये एक दिवस जाऊन बसणारा DYSP म्हणजे बघायचं.
म्हणून खऱ्या अर्थानं प्रेरणा कुणाकडून घ्यावी अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांच्या जवळ गेल्यानंतर कळतं. मी कधी कधी सांगतो की कधी कधी लांबून एक माणूस खूप मोठे वाटतात, ती माणसं जवळ गेल्यानंतर वाटतात की खरोखर ही माणसं इतकी मोठी नाही. आणि काही माणसं लांबून इतकी छोटी दिसतात की जवळ गेल्यानंतर त्या माणसाची उंची किती आहे हे कशातही मोजता येत नाही. आणि अशा प्रकारचं काम करणारे आज आपल्याला जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब भेटले. फार काही मला त्यांच्याबद्दल माहित नाही, जेवढं सर्च करता आलं वाचता आलं. गेल्या काही दिवसापासून परवाची एक घटना मी बघितली. आमचे सगळे शिक्षक लोक निवडीला जात होते, रविवारचा दिवस होता आणि अपघात झाला त्या बसला. 30 शिक्षक त्यामध्ये होते आणि या शिक्षकांकडे पहिल्यांदा जर कुठली यंत्रणा असेल तर ती पोलीस यंत्रणा होती आणि स्वतः रविवार असून सुद्धा साहेब त्या ठिकाणी जागेवरती पोहोचले आणि सगळ्यांची विचारपूस करते. काही मंडळी त्यांनी भेटलीत मला. आमच्याही गावातले 2-3 शिक्षक होते, त्यांनी सांगितलं बरोबर आमची इतकी अत्यंत आपुलकीने चौकशी केली आणि त्याचबरोबर सगळ्यांना जे जे काही सहकार्य आहे ते सहकार्य करण्याचं काम त्यावेळी साहेबांनी केलं. साहेबांनी अनेक गोष्टी त्यांच्या काही एक मुलाखत दिलेली ती पण मी बघितली. साहेबांचा प्रवास थोडाफार अनुभव त्याला शिक्षक म्हणून साहेबांनी काही दिवस काम केलेलं आहे. अत्यंत गरीब परिस्थितीमधून साहेबांनी मेहनत कष्ट आणि जिद्दीच्या जीवावरती UPSC उत्तीर्ण करून एवढं मोठ्या पदापर्यंत ते पोहोचलेले आहे. त्यांनी सांगितलं की माणसाने कसं असलं पाहिजे तर आपण नेहमी आपले प्रॉब्लेम सांगत असतो. ज्यावेळी त्यांना मुलाखतीत विचारलं की छोट्या छोट्या माणसाने काय लक्षात ठेवलं पाहिजे तर आपल्याला कसं मोठा होता येतं की तुम्हाला प्रॉब्लेम असणारच आहे. प्रॉब्लेम कधी संपत नाही. प्रॉब्लेम असं प्रॉब्लेम संपवायचे असते तेव्हा तुम्हाला उंची गाठायला लागेल, विशिष्ट उंचीपर्यंत जावं लागेल. तुम्ही जेव्हा उंची एखादी गाठाल तर ऑटोमॅटिक तुमची उंची मोठी होईल आणि असणारे प्रॉब्लेमही कमी होतील आणि हे फेस करणारा माणूस म्हणजे आज पोलीस अधीक्षक साहेब. सर मला आपण एक गोष्ट सांगितली, खऱ्या अर्थाने विचार करण्याची गोष्ट आहे. आपण त्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की पोलीस अधिकारी कसा असला पाहिजे तर ग्राउंडवर राहणारा पोलीस अधिकारी असतात. AC मधून कुठले प्रश्न सुटत नसतात. पण ते तुमच्यासाठी तर सगळ्यांसाठी लागू आहे. आज समाजाला ग्राउंडवरती काम करणाऱ्या माणसाची गरज आहे. आज समाजाला तुम्ही एक गोष्ट सांगितली की समाजाला खऱ्या अर्थाने जर दिशा द्यायची असेल तर कुठली गोष्ट आहे तर त्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक उत्तम शिक्षण आवश्यक आहे आणि त्याचबरोबर योग्य दिशा आवश्यक आहे. साहेब आज समाजाला योग्य दिशेची गरज आहे आणि मला खात्री आहे की आपण ज्या आपल्याकडे ज्या पद्धतीचं विचारधारा आहे, आपण ज्या पद्धतीने काम करताय, निश्चितपणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या विचारधारेला अधिक सक्षम करण्याचं काम हे आपल्या कारकिर्दीत होईल. आणि हा जिल्हा अतिशय चांगल्या पद्धतीने या आपल्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या प्रकारे जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा लौकिक तयार करेल ही मला खात्री आहे. आपल्याला महत्वाचं जे आपलं मार्गदर्शन आहे ते बकाटे साहेबांचं आहे. कारण मात्र उपस्थितांपैकी ज्या लोकांना बकाटे साहेबांसमोर काही प्रश्न आपला समस्या किंवा काही सूचना मांडायच्या असतील तर आपण एक एक करून अतिशय थोडक्यामध्ये आपल्या सूचना या ठिकाणी मांडायच्या आहेत. ज्यांना कोणाला सूचना मांडायच्या असतील त्यांनी कृपया पुढे यायचं आहे आणि आपली सूचना मांडायच्या आहे. सर मी 25 सरकारी वकील आहे. गेली 30 वर्ष मी चिपळूणची रहिवासी आहे. इथे दसपट्टीचा विभाग जो म्हणतात दसपट्टीचे आम्ही इकडचे मराठा आहोत. तर मी सगळी माझी एवढ्यासाठी सांगते की एक लोकप्रतिनिधी म्हणून मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की 30 वर्ष आम्ही ह्या तालुक्यामध्ये आहोत आणि मी ह्या जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी जवळजवळ प्रवास केलेला आहे 30 वर्ष. सर मला एवढंच म्हणायचं की ट्रॅफिक विभाग जो आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅन पॉवर महिला दिसाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. आता राजमार्ग साहेबांनी स्माईल दिलेली आहे तेव्हा मी जास्त काही त्याच्यामध्ये सजेशन देणार नाही आहे. तर बहादूरशेठ नाक्यामध्ये इथून पुढे 3 महिने ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे. चिंच नाक्यामध्ये सुद्धा ते रिक्षा चालक आहेत ना ते रिक्षा चालक सगळं ट्रॅफिक नियंत्रण करत असतात आणि नागरिक स्वतःच ट्रॅफिक नियंत्रण करत असतात. तर जास्त महिला आणि जास्त ट्रॅफिक पोलीस याच्यामध्ये दिसावे युनिफॉर्ममध्ये असं मी म्हणेन आणि काही पुरुष त्यांनी काम करावं असं पण मला म्हणायचं आहे. धन्यवाद. नागरिकांतर्फे
एक आग्रहाची विनंती ताईने मांडलं की आमच्याकडे चिपळूणमध्ये ट्रॅफिक हा फार मोठा विषय आहे. त्या 2-4 लोक आहेत, त्या 2 ताई असतात बाजारामध्ये मार्केटमध्ये आणि चिंचणगावमध्ये एक माणूस असतो शिपाई. पण आज चिपळूणमध्ये जसं ताई ते म्हणाल तसं की चिपळूणमध्ये नाक्यामध्ये आमची तर मागणी आहे की एवढं ट्रॅफिक आहे, एक तर पार्किंगची व्यवस्था चिपळूणात नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आमची मागणी होती की आम्हाला जास्तीत जास्त स्टाफ मिळावा, त्याच्यामुळे ट्रॅफिकची व्यवस्था व्यवस्थित होईल आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणार नाही. ही फार आग्रहाची आमची चिपळूणवासियांतर्फे मागणी आहे. नमस्कार, सिद्धेश चव्हाण सर. मी पहिल्यांदा तुम्हाला वेलकम करतोय. मी पहिल्यांदाच चिपळूणचं नागरिक म्हणून तुमचं वेलकम करतोय. मी तुमच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील काम केलं सर. ॲक्च्युली काय आपले जे 2 मोठे महाविद्यालय आहेत ते चिपळूणच्या हायवेच्या लगत आहेत. तर जसं तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सायलेन्सर मोहीम घेतली होती तशी आपण इथे देखील घ्यावी, जेणेकरून जे धूम स्टाईल बाईक चालवत आहेत त्याच्यामुळे जे ॲक्सिडेंट होत आहेत ते कमी होतील सर. पोलिसांचा विषय मांडणार कोण? त्या पोलिसांची व्यथा, त्यांच्या निवासस्थानाची कथा आज लिफ्ट बंद आहे, पूर्ण बसात करायला लागले, त्याचं वाढीव कोण असणार? तर यासाठी तात्काळ जे बिल्डिंगची लिकेज आहे आणि लिफ्ट बंद आहे आणि बिल्डिंगची अवस्था टोटल एकदम खराब आहे आणि हे जर तात्काळ न केल्यास तर मी उपोषणाला बसणारे पहिल्या तरी सांगतो. कारण 2012ला आर पाटलांनी पोलिसांची व्यथा एका निवासस्थानाची कथाही केली होती. त्याच्यानंतर पोलिसांना सर्व जिल्ह्यामध्ये त्यांना वस्तू मागून भेटलेले आहे, पण त्यांना लिकेज झालेले. तर तात्काळ तुम्ही एसपी या नात्यानं त्या बिल्डिंग वरती शेड बांधावे एवढीच माझी नम्र विनंती. धन्यवाद. प्रकाश पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही काय करते या नशीबमध्ये मुलं घरामध्ये चोऱ्या मारा करणं म्हणजे या गोष्टीवर क्राईम वाढत आहे, तर थोडंसं त्याच्यावर लक्ष द्यावं. दुसरं असं की ठीक आहे, बऱ्याचशा अधिकाऱ्यांसोबत तुम्ही काम केलेलं आहे सर, ठीक आहे. काही अधिकाऱ्यांची प्रत्येकाची काम करण्याची शैली वेगवेगळी असते. खाजगी माणसं जी म्हणतात गेले ना गेलेली त्यात त्या अधिकाऱ्यांवरती अवलंबून आहे, त्याच्याबद्दल आपण म्हणायचं. पण आज जर आपण काही गुन्ह्यांमध्ये जर आपण एखादा प्रायव्हेट माणूस साक्षीदार म्हणून येऊ शकतो, माणूस म्हणून येऊ शकतो, तो तिथे कोर्टामध्ये जर साक्ष देऊ शकतो. तर एखाद्याकडे जर टॅलेंट असेल, नेटवर्क असेल आणि जर त्याची योग्य पार्श्वभूमी असेल तर पोलिसांच्या घरात काही चुकीचं काही काम करत असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई करावीच. पण त्याच्यामुळे काय होईल सर, की सामाजिक सलोखा कोणी बिघडणार नाही. म्हणजे चुकीचे विषय काय होत असतात त्याचा अलर्ट आपल्याला अगोदर मिळू शकतो. काही गुन्ह्यांमध्ये स्पिरिट डिटेक्शन त्याच्यामध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे पोलीस मित्र ही संकल्पना राबवावी आणि योग्य पोलीस मित्रांना तुम्ही जवळ घेऊन पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करावं एवढी अपेक्षा बाळगतो. गेल्या रविवारी आता यादव साहेबांनी जो उल्लेख केला आहे अपघाताचा, त्यावेळेला जवळजवळ 17 तास महामार्ग बंद होतो. मी चिपळूणच्या 2 इथल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जिथे चिपळूणचे सगळे स्थानिक अधिकारी आहेत त्याच्यावर मी परवा काही वाक्य बोलते मेसेज टाकलाय. माझी अशी विनंती आहे की चिपळूण आणि रत्नागिरी ही 2 मुख्य शहर आहेत आणि त्यांच्या बाजूला अनेक चांगल्या कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या राहतात आणि त्या कंपन्यातले जे प्रशिक्षित सगळे फायर फायटर असतील, ऑक्झिलरी टीम मेंबर असतील किंवा प्रथमोपचारक असतील, या सगळ्यांची नावं आणि पत्ते हे आपल्या आपत्कालीन यंत्रणेमध्ये जर आपण घेतले आणि ते तुमच्याकडे असतील तर ते जास्त सोयीस्कर होईल. परवा जसं 17 तास आपल्याला वाहतूक बंद ठेवायला लागली तशी ठेवली जाणार नाही, कारण अनेक कंपन्यांमध्ये बारीक सारे अपघात घडत असतात. त्यावेळेला प्रत्येक वेळेला बाहेर कळतच असं नाही आणि ते स्थानिक जो कामगार असतो तो त्याच्यावर नियंत्रण ठेवत असतो. तर आपण संपूर्ण सगळ्या मोठ्या उद्योजक संघटना ज्या आहेत किंवा मोठे मोठे कारखाने आहेत यांच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला तर परवा जो प्रकार घडला तो कमी वेळामध्ये आपला महामार्ग खुला झाला असता असं माझं मत आहे. कारण हे धन्यवाद. साहेब, जिल्ह्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ड्रग्ज विक्रेते आणि ड्रग्जचं सेवन करणारे जास्तीत जास्त प्रमाणात रत्नागिरी जिल्हा आणि त्यातून चिपळूण होत आहे. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या विषयावर किती गंभीर आहात आम्हाला एक प्रश्न. साहेब, आमचा एक प्रश्न आहे की पॉवर हाऊस या ठिकाणी आताच नदीरोधक झालेले आहेत, पण पॉवर हाऊस आणि बायपास रोड या ठिकाणी बायपास रोडला जी गाड्या ज्या येतात त्यावरती चढते वेळी बरेच ऍक्सिडेंट, आतापर्यंत 7-8 ऍक्सिडेंट तिथे झाले आहेत. आम्ही तिथेच राहतो, ती ही मोठी समस्या आहे. तिथं पोलीस कोणी नसतं, त्यामुळे त्या 2 ठिकाणी अपघात होण्याची मोठी जास्त चान्स आहे आणि बरेच अपघात झालेले आहेत.
एखादी कंप्लेंट जर पोलीस स्टेशनला आली, सर्वसामान्य व्यक्तीची कंप्लेंट जर आली तर त्याचं निरसन झालं पाहिजे. त्याला पुढे कुठेतरी जावं असं वाटायला नको, तसं त्याचं निरसन झालं पाहिजे. कारण सर्वसामान्य लोकही जास्तीत जास्त पोलिसांवरती अपेक्षा असते की आमचं काहीतरी या ठिकाणी होईल. काही वेळा निराशा भरून येतो आणि त्याच्या तक्रारांची दखल घेतली जात नाही, तर असं काही होऊ नये एवढी अपेक्षा. धन्यवाद. साहेब नमस्कार. मी ग्रामीण खेडी भागात येतो. चिपळूण शहराच्या सगळ्या समस्या आज इथे मांडत आहेत. परंतु सर आमचं ग्राम पंचायत खेडी विभाग येतं आणि साहेब त्या शहराला असल्यामुळे तिथे लोकसंख्या सुद्धा 10,000 ते 20,000च्या मध्ये आहे. आणि साहेब बुधवार बाजार असेल किंवा ट्रॅफिकच्या मोठ्या समस्या असतील, आपण एक पोस्ट तिथं दिलेली आहे चौकी खेडी MIDC, परंतु ती साहेब सदैव बंद असते. त्या ठिकाणी कोणतीही यंत्रणा आपली कार्य देत नाही. ती कृपया करून आपण कारवाई करावी, प्रयत्न करावे. दुसरं सती असेल किंवा बहादूरशे अन्य ठिकाणी CCTV आपण बसवलं आहे. आमचं खेरडी सुद्धा या ठिकाणी आपण जागा निश्चित करून नियोजन करावं. आणि 1-2 ट्रॅफिक पोलीस तरी आमच्या खेरडी भागासाठी बाजारपेठेसाठी मोठे आपण द्यावे. वारंवार मागणी केलेली आहे, आपण बुधवारसाठी देता, पण ते कायम साहेब आम्हाला मिळावे. दुसरं साहेब आमच्याकडे 2 व्हीलर चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि रेल्वे स्टेशन भागात सुद्धा वाढलेला आहे. तर साहेब आमच्या स्थानिकांच्या सुद्धा तक्रारी जाऊन आणि 2 व्हीलर चोरीला जाऊन सुद्धा त्या ठिकाणी त्या 2 व्हीलर मिळालेल्या नाहीत. तर प्रशासनासह रेल्वे प्रशासन आणि आपण संबंधित तिथं उपाययोजना करावी. आमच्या भागात ज्या काही चोरी प्रकरण आहेत ते सुद्धा थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करावे. धन्यवाद. सर माझं नाव श्यामराव शाह. माझी पोलिसांना विनंती अशी आहे की ज्यावेळी पोलीस स्टेशनला काही अल्पवयीन मुलांची काही प्रकरणे येतात त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण सर्वप्रथम त्याच्या पालकांना किंवा त्या समाजाने कोणत्याही समाजाच्या वरिष्ठांना बोलावून घेतलं आणि त्याच्यातून काही प्रोसेस पाहता नाही तर ते उत्तम होऊ शकते. कारण काय होतं, मुलांना काही समजत नसतं किंवा पालकांना त्याची कल्पना नसते, म्हणजे मुलाचं पुढचं आयुष्य पूर्णपणे बरबाद होतं. तर यासाठी अशी एखादी घटना घडली समाजातील जे कुठलाही समाज असतो त्यातून वरिष्ठांना ते बोलावून घेण्यात यावं. तुमचं परशुरामपूर्वी स्वागत. आपली पदार्थाकडे तरुण पिढीचा जरा जास्त वाढत चाललेलं आहे. शाळा कॉलेज शाळाही येतात त्याच्यात, असं नाही शाळा त्याच्यात नाही. शाळेत मुलं पण आपली पदार्थाकडे वळत जाते आणि कॉलेजमध्ये जी मुलं असतात त्याच्या पाऊल झाला त्या साईडला ज्या ठिकाणी रहिवासी नाही म्हणजे वस्ती नाही त्या ठिकाणी बऱ्याच मला वाटलं जागेवर बोलतात तिथे काहीतरी उपाययोजना करून किंवा एक 8 दिवसाने किंवा महिन्याची फेरी मारून तिथे त्या कोळी वस्तीला त्यांना जर शाळा करताना बरोबर असते की शाळामध्ये सुद्धा हे द्या. धन्यवाद. इतके श्रुती करण्यासारखं हे एक पहिलं. दुसरं, आपल्याला गांधारेश्वर मुलांना पलीकडे रेल्वे स्टेशन कडून येणारा मार्ग आहे, तिथे पोलीस एक चौकी उभी करावी. रेल्वेतनं अनेक प्रकारचे लोक येत असतात शहरात. रेल्वे स्टेशनच्या इथून गांधारेश्वर रोडला अनेक लोक येत असतात की शहरात सगळीकडे फिरत असतात, पैसे मागतात, बायकांच्या हात लावायचा, धक्के मारायचे, हे सगळं चालतं. त्यामुळे इथे एक चौकी आम्ही वारंवार मागतोय, त्याच्यावेळी पण मागितली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. ती चौकी व्हावी. हे दुसरं. तिसरं, सठीक ठिकाणी चिंचनाकडे सुद्धा एक मोठा पोल उभा केलेला आहे. त्या पोलवर अजून CCTV बसले नाही. ते CCTV सगळीकडे बसावेत अशी माझी मागणी आहे. तिन्ही माझ्या मागण्या रास्त आहेत असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणाला काम करतो आणि मी माझ्या पत्रकार बांधवांच्या वतीने एक आमची वेळ आहे ती तुम्हाला सांगतो. कदाचित त्यात बदल करू शकता किंवा बदल शक्य असेल तर तुम्ही करा. कोणतीही घटना घडली तर आम्हाला एक प्रेस नोट लागते, कारण कुठल्या गुन्ह्याला दाखल केलेला आहे किंवा काय त्याच्यानंतर आम्हाला समजा इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी आम्हाला बाईट लागतो संबंधित खात्याचा. म्हणजे समजा एक गुन्हा दाखल झालेला असेल तर आम्हाला निदान SP किंवा जो संबंधित अधिकारी आहे त्याचा आम्हाला बाईट लागतो. तसं होत नाही. आम्हाला आतापर्यंत असं सांगितलं होतं की
एसपी साहेबांची परवानगी लागते, त्याशिवाय आम्ही बाईट देऊ शकत नाही. आता तालुक्याच्या ठिकाणी आम्ही काम करत असतो, आम्हाला रत्नागिरीमध्ये जावं लागेल त्यासाठी तुमचा बाईट घ्यायचा असेल तर निदान जर DSP लेवलला जर आम्हाला तो बाईट मिळाला किंवा काय तशी जर व्यवस्था झाली तर आमचे काम सोपं होईल, कारण आम्हाला बातमी बॅलन्स करावी लागते. एकतर्फी बातमी करून जमत नाही, तर याच्यावर विचार व्हावा. आज आमच्या शिरगाव हातीमध्ये कुंभारली घाटामध्ये अनेक समस्या आहेत आणि त्या ठिकाणी वारंवार आमचं पोलीस प्रशासन काम करत असतं. त्या ठिकाणी नागरिकांना सुयोग्य संधी देत असतं कुठून जायचं काय जायचं. परंतु मला असं वाटतं काल एक रात्रीचा पण एक किस्सा सांगतो. काल एक मोठा कंटेनर अडकला टर्नलाच आणि घाट बंद झाला, अनेक गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या बंद झाल्या. पण असं आपल्याकडून काय होऊ शकतं का की दुसरा जो अजून एक रस्ता आहे तर तो जर घाट बंद झाला तर तात्पुरता तो वापरण्यात यावा, असं जर आपल्याकडून काही झाली मदत तर एक बरं होईल. CCTVचा विषय सांगितलं तसा सावर्ड्यामध्ये एका सामाजिक संस्थेने 2 ठिकाणी CCTV लावलेले आहे. परंतु एसटी स्टँड जो सावर्डा आहे गॅलरीचा विभाग 2 दिवसापूर्वी आमची पाटील साहेबांची गाडी तर व्यापारी संघटनेला थोडंसं सोबत घेऊन त्याच्या आणि तुमच्या संयुक्त विद्यमानाच्या CCTVच्या ठिकाणी एखादा एसटी स्टँड सावर्डे या ठिकाणी लावता आला. आणि दुसरी गोष्ट सावर्डे दैवती भागात 2 ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी मस्जिद पण आहे आणि तिथे शाळा आहे आणि विद्यार्थी तिथे क्रॉसिंग करतात, तर तिथे रंबलर जर यूज केला 2 ठिकाणी तर अपघाताचं प्रमाण थोडंसं कमी होईल. धन्यवाद. मी डॉक्टर शामिना पटकर, लायन्स क्लब चिपळूण कॅलेक्सची मी आता अध्यक्ष आहे, त्याचं प्रतिनिधित्व करते. आणि मला सांगायला आनंद होईल की आमचा क्लब बेस्ट क्लब आणि बेस्ट प्रेसिडेंट म्हणून मला आता मल्टिपलमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. आणि महिलांसाठी मी यावर्षी भरपूर काम केलेलं आहे आणि महिला सक्षमीकरण. तर मला तुम्हाला एक विनंती असेल की सर्व चिपळूणच्या संस्था क्लब आणि सामान्य नागरिक आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व शाळा कॉलेजेस याच्यामधून एक मुलींसाठी असं सेशन झालं पाहिजे. आता निगुतच भगवाने प्रकरण सर्वांना ज्ञात आहे आणि मुली कसं आहे आता काही विचार न करता डायरेक्टली आत्महत्या. तर आपल्याला जर हे सेशन जागोजागी आपण भागाभागातून प्रभागातून जर का सगळ्यांचं सहकार्याने असं सेशन केलं आणि त्यांना काउन्सिलिंग केलं तर हे त्या मुली सक्षम होतील, स्वतःच्या पायावर स्वावलंबी होतील. आणि हे आपण त्यांना सांगू शकतो की आत्महत्या हे काय सोल्युशन नाहीये. एक दरवाजा बंद झाला तर आपल्याला 1000 दरवाजे उघडे करता येतील आणि आहेत. तर तुमचं आत्महत्या हे सोल्युशन नाही आहे, उलट तुम्ही फाईट करा, झगडा आणि जो तुमच्यावर अत्याचार करत असेल तर आवाज उघडा. मी ग्रामपंचायत खेरडीमध्ये काम करतो. आमच्या इथे खेरडीमध्ये बऱ्याच काही गोष्टींमध्ये किंवा भाषा याच्यामध्ये जे महिलांवरती काही असे गोष्टी घडतात त्यामध्ये तुम्ही महिलांसाठी काही विशेष असं काही केलं तर बरं पडेल. थोडक्यात सांगायचं झालं तर महिलांमध्ये जे अत्याचार होत आहे म्हणजे आपण त्या जिल्ह्यात म्हणतात की आपल्या भारतामध्ये सुद्धा आपण ऐकत असतो, पण काही वेळ गेला की ते तिथल्या तिथे आपले जातात किंवा ते काही कालांतराने विसरून जातात. पण त्याच्यावर मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. माझी उंची कमी असल्यामुळं माईक माझ्या हाती आता दिलं नाही आणि माईक तुम्हाला बोलून मी आपल्याला दिसलो नसतो, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. साहेब, आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातले लोक शांत, संयमी आणि सर्व धर्म समभाव मानणारे आम्ही लोक आहोत. त्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सर्व धर्म समभावाचा सलोखा हा राखले गेलेला आहे. आज साहेब आपल्या निरीक्षणात आले असेल, इथली उपस्थिती पाहिल्यानंतर की पोलिसांचे आणि आमचे किती चांगल्या पद्धतीचे संबंध आणि सलोख्याचे संबंध आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीने दोन नागरिकांच्या वतीने मी शेवटच बोलणार असं दिसतंय, तेव्हा मी आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना एक आश्वासन देतो
ते अधिकारी असतात ते येतात बदल्या होतात. तुम्ही या जिल्ह्यामध्ये 10-15 वर्ष 100% राहणार आणि जेव्हा तुम्ही जाल बदली होऊन तेव्हा निश्चितपणे तुम्ही महाराष्ट्राला सांगाल की जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये जर तालुका मोठा चांगला असेल तर चिपळूण तालुका चांगला आहे असं सर्व लोकांनी आहे. अशा पद्धतीने आम्ही सर्वांवर काम करतो. आता एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, आपले बरेच प्रश्न आहेत परंतु पोलिसांची संख्या कमी आहे. तर प्रत्येकाने समजलं पाहिजे मी पोलीस आहे, मी पोलीस अधिकारी आहे. ट्रॅफिकचा प्रश्न असेल कुठं काय असेल तिथं आपण जातो, पोलीस चांगले सहकार्य करतात, आपण ते विभागणी करतो आणि हीच परंपरा आपण चिपळूण तालुक्यामध्ये कायम ठेवायची. पोलिसांची एवढी संख्या कमी आहे की इतर जे डिपार्टमेंट त्या सगळ्या खात्यापेक्षा त्या सगळ्या डिपार्टमेंटपेक्षा पोलिसांना काम जास्त आहे. जन्माला मनुष्य आल्यापासून तो बरोबर आहे पण पोलिसांचं काम सर्वात जास्त आहे. आणि आता इथं काय सर्व चांगलं आहे, गणपती वगैरे सगळे लोक हिंदू मुस्लिम आहे, इथले मुसलमान मानकरी आहेत, स्वतः पण काळेश्वरी मतीचा मानकरी आहे. आम्ही सगळे लोक एकत्रमध्ये काम करतो. आम्हाला एक जी लोकांनी झाले ना ती साहेब हायवेची लोकांनी एवढी झालेली आहे तर त्याच्या बाबतीमध्ये काही झालं तर मग पोलिसांचा आता हे हायवेचे काम लक्षात नाही. ऍक्सिडेंट झाले की पोलीस आले मग ते हायवेमध्ये बाजूला राहतात, त्यांचे संबंधित ठिकाणी बाजूला राहतात आणि मग नागरिकांच्या मध्ये आणि पोलिसांच्या मध्ये वाद चालू होतात. इथला चिपळूणचा साहेब एक प्रश्न आता गणपतीमध्ये निर्माण होणार आहे की चिपळूण शहरामध्ये पुराचं पाणी भरायचं आणि म्हणून ते दोन्ही वासून चिपळूण तोडण्यात आले. ही सगळ्या लोकांनी आम्ही संमती दिली चितोडा. आता त्या ठिकाणी 1000 गणपती विसर्जन होतं. परवाच्या दिवशी बैठका झाल्या, आमदारांनी बैठका घेतल्या, आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी त्यांना सांगितलं की तुम्ही विसर्जन घाट बांधा, खाली गणपती देणार कसे ते सांगा. हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे, हा भावनिक प्रश्न आहे. तर साहेब तुम्हाला की सर्वांच्या वतीने विनंती करतो एक संबंधित अधिकाऱ्यांची आपण एक हायवेच्या बैठक बोलावी. ऑगस्टमध्ये गणपती येणार आहे. हा महत्वाचे कोकणातले सण येते, मुंबईचे चाकरमानी वगैरे येतात. आम्ही सगळे एकत्रपणे काम करतो. तिथं गणपती खाली विसर्जनासाठी कशा पद्धतीने व्यवस्था होईल या दृष्टिकोन आपल्या सगळ्या लोकांना आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आता आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर या सगळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपल्या सर्वांना माझा जय हिंद. व्यासपीठावर उपस्थित सदानंद चव्हाण साहेब, प्रशांत यादव साहेब, आमचे SDPO, आमचे PI, आमचे सर्व अधिकारी अंमलदार, इथे उपस्थित सर्व चिपळूण तालुक्यातील बंधू आणि भगिनींनो, बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडून ऐकायला मिळाल्या पण ही खास आजची जी मीटिंग होती आपली ही सामाजिक सलोखा समितीची बैठक. हा प्रश्न नेमका रत्नागिरी जिल्ह्याला विचारावा का नाही विचारावा अशी परिस्थिती आहे. पण काही घटना मी छत्रपती संभाजीनगरला DCP होतो, तिथे असताना काही घटना कानावर आल्या होत्या आणि मी त्या मताचा आहे की परिस्थिती एकदा हाताबाहेर निघून गेली फिर कुछ नहीं कर सकते. तर अशी घटना घडूच नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलेलो आहे आणि नेहमी तो प्रयत्न मी कधी सोडणार नाही. आणि अशा जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये साहित्य, वाङ्मय, कला या सगळ्या क्षेत्रातील मोठे मोठे व्यक्ती या आपल्या धरतीत होऊन गेलेल्या आहेत, अशा धरतीला कुठेही गालबोट लागू नये हा माझा शेवटपर्यंत प्रयत्न आहे. मित्रांनो, की बऱ्याचशा गोष्टी असतात, आपण बरेचसे मुद्दे मांडले, त्यामध्ये सामाजिक सलोखा राखणं म्हणजे मी छत्रपती संभाजीनगर झालं, परभणी झालं, चंद्रपूर झालं या जिल्ह्यांमध्ये काम केलं तर बऱ्याचशा गोष्टी काम करताना माझ्या समोर आल्या आणि त्यातून एक कामाला आपल्या वळण लागतं की तिथले लोक, तिथली जनताच आपल्याला शिकवते की काम कसं करायचं. म्हणजे कामाचा आपला मुख्य भाग आपली जनता आहे आणि जनतेचे सेवा करणे हे माझं नेहमी ध्येय राहिलेलं आहे आणि त्या ध्येयानेच मी माझा प्रायव्हेट कंपनीतील जॉब सोडून
UPSC करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातल्या त्यात मी माझा पहिला प्रेफरन्स इंडियन पोलीस सर्व्हिस होता. मित्रांची सामाजिक सलोखा समिती मी काही गोष्टी सांगेन की ज्या घटना काही घडल्या आपल्या रत्नागिरीमध्ये, त्यामध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्याचा आता इतिहासच नाहीये आणि इथे ज्या मोठ्या प्रमाणात माझ्या महिला भगिनी इथे बसलेल्या काही भगिनी, ते बघून मला खरोखरच चिपळूण तालुक्याच्या तुमच्यासाठी सगळ्यांसाठी म्हणजे सल्यूट करावा वाटतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला महिला वर्ग आहे आणि महिलांचा किती स्थिर आहे आपल्या घरामध्ये प्रत्येक जणांचा. आता बऱ्याच जणांना घाई झालेली असणार ज्यांची पत्नी किंवा कोणी उपस्थित नाही की घरी लवकर पोहोचायचं, घरी लवकर पोहोचायचं नाही, घरी बायको रागावेल. मला पण तीच परिस्थिती उद्भवलेली आहे, उशीर झालाय, थोडा अर्धा तास उशीर झाला, त्याबद्दल मी क्षमासून आहे आपला. तर काही एक दोन गोष्टी कानावर लागतात. मला असं वाटतं की रत्नागिरीमध्ये परिस्थितीच नाहीये, पण परिस्थिती उद्भवू नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. काही बाहेरील ताकदी किंवा समाज विरोधात कृत्य करणारे लोक हे सगळीकडेच असतात. असे लोक आपल्यात कुठेही फूट पाडू नये, आपल्या समाजात फूट पाडू नये. आपला जो एकोपा आहे, म्हणजे तिकडे मराठवाड्यात, मी मराठवाड्यात आहे, माझं जन्म शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये झालंय, माझं नेटिव्ह हिंगोली आहे आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी कोकणातल्या किंवा साहित्य बातम्यातून चिपळूण, त्यानंतर इथले बरेचसे छोटे मोठे गाव, सिंधुदुर्गातील गाव यांचे नाव आम्ही साहित्यामधून कुठेतरी पु ल देशपांडेच्या पुस्तकातून वाचलेले. तर खरोखरच ते मालगुडी डेज ही एक टीव्हीवर सिरियल यायची की खरोखरच ते स्वप्नवत गाव, स्वप्नवत जे जिल्हा आहे असाच तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आपलं तळकोकण. तिथे काम करायला मला मिळालं सिंधुदुर्गातील. तर मी स्वतःला खूप त्याबद्दल प्राऊड फील करतो की जी ज्या प्रकारची पोलिसिंग म्हणजे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये मला करावी लागली, तर एकदा ही लाठी न उचलण्याचा जो क्षण आहे, म्हणजे माझ्या आयुष्यात मी विचार नाही केला स्टार्टपासून एवढ्या कम्युनिटी सेन्सिटिव्ह एरियामध्ये मी काम केलेलं आहे. तर लाठी न उचलण्याचा क्षण मला आमच्या कोकणाने दिलाय. म्हणजे गाडीमध्ये मी मराठवाड्यात आणि विदर्भात काम करत असताना आणि पश्चिम महाराष्ट्रातही सोलापूरला असताना मी काम केलं असताना लाठी बाजूला हातातच घेऊन राहिली. तर ती लाठी मी मागे टाकली रत्नागिरीत आल्यावर, कारण सिंधुदुर्गात जो चांगला अनुभव आला की इथे पोलिसिंग हे काही वेगळ्याच प्रकारचं आहे. समाजाला त्यांच्या जबाबदारीचं भान आहे आणि समाजाला त्या जबाबदारीचं भान आहे आणि निश्चितपणे तेवढ्याच जबाबदारीने खांद्यावर जे लावलेले स्टार आहेत ती जबाबदारी माझी अजूनही वाढलेली आहे. त्यामुळे ही आपली सामाजिक सलोखा समितीची बैठक, त्या बैठकीमधून फक्त पोलिसांनीच बोलू नये तर निश्चितपणे आपला एकमेकांमधला संवाद तो कंटिन्यू राहावा, तो वारंवार भेटी होत राहाव्यात. आता साहेबांनी सांगितलं की मागच्या 20-1 वर्षात त्यांनी अशा बैठकी बघितल्या नाही, तर अशा बैठकी वारंवार व्हाव्यात. कारण पोलिसांना किंवा प्रशासनाला दिशा देणारे नागरिकच आहेत आणि समस्या तुमच्या असतात त्या तुम्हाला मांडता आल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पोलीस प्रशासन निश्चितपणे हे समाजासाठी काम करत आहेत आणि ते काम करत नसेल तर त्याला लोकाभिमुख कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. जसं सांगितलं की एसी मध्ये बसून सीट गरम करणारा मी बिलकुल नाही. तुम्ही बोलवा आणि मी हजर आहे. तुमची एक समस्या, एकही प्रॉब्लेम, आता बऱ्याच ठिकाणी लोकल लेवलवर चांगला जनसंपर्क असतो आमच्या अधिकाऱ्यांचा. आता सरांनी सांगितलं की आमच्या लेवलवर आम्ही मिटवून घेतो, पण माझ्यापर्यंत प्रॉब्लेम आला तर निश्चितपणे त्याला कायद्याची दिशा कशी द्यायची मला निश्चितपणे माहिती आहे आणि मी माझे काम करणार. आपले जे प्रॉब्लेम आहेत, बरेचसे प्रॉब्लेम मी लिहूनही घेतले आणि निश्चितपणे त्यांना सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. ही म्हणजे मी शब्द देत नाही, ते निश्चितपणे पूर्ण होणार अशी मी ग्वाही देतो आपल्या सगळ्यांना. बऱ्याचशा
घटना घडणार नाही असं नाहीये, घटना घडू शकतात. घटना घडल्यावर त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा ती जबाबदारी आमची आहे. घटना घडून न देणं त्यासाठी आपली सामाजिक सलोखा मीटिंग आहे. पण घटना घडल्यावर काय करायचं आणि समन्वय कसा साधायचा, दोन समाजामध्ये जर दरी निर्माण झाली तर ती वाढत जाते आणि त्यात विविध ज्या असामाजिक तत्व आहेत ते तेल ओतण्याचं किंवा आग लावण्याचं काम करू शकतात. तर तो कुठे ना कुठे तो संवाद आपल्यामधला तुटू नये, ती दरी आपल्यामध्ये निर्माणच होऊ नये. आता आपण सांगितलं की गणेश उत्सवामध्ये माझा मुस्लिम बांधव तेवढ्याच हिरिरीने सहभाग घेतो आणि ईद मध्ये सर्व हिंदू बांधव तेवढ्याच हिरिरीने सहभागी होतात. या गोष्टी कोकणातच पाहायला मिळतात असं नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्येही आम्ही प्रसंग वेगळे असताना सुद्धा पोलीस काय करू शकतात आणि किती चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे प्रसंग आम्ही तिथेही जमिनीवर जाऊन तिथे राहून आम्ही कष्ट करून लोकांमध्ये मिसळून एक लोकांकडून पोलीस प्रशासन देऊन आम्ही तिथे ते मार्गी लावले होते. जसं सांगितलं की साहेबांनी सांगितलं की ईद ए मिलादचा सण होता आणि गणेश आनंद चतुर्दशी होती. त्यामध्ये तिथेही खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी तो दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढली, दुसऱ्या दिवशी सण साजरा केला होता. तर ह्यातूनच आपला समाज किती प्रगल्भ आहे आणि जर पोलीस प्रशासनाची जोड त्यांना मिळाली तर अशा ताकदींना आपण धारा देणार नाही. तर आपली सोबत आपली साथ आम्हाला यात हवी आहे. आपले जे प्रॉब्लेम आहेत ड्रग्स मुक्त रत्नागिरी, आपल्या बऱ्याच जणांनी बोलून दाखवलं की तरुण पिढी ही ड्रग्सच्या आहारी जाते. तर मित्रांनो यात कुठे ना कुठं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. निश्चितपणे पोलीस प्रशासनाचं हे काम आहे, आमची ड्युटी आहे की जे कोणी ड्रग्स इथं पोहोचवतंय त्याचा बिमोड आम्ही करणार. मी ही गोष्ट खूप पर्सनली घेतोय की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो कोणी ड्रग्स विकतोय त्याची पोलिसांची गाठ आहे आणि त्यांची कंबर तोडण्याशिवाय मी राहणार नाही. तर ड्रग्समुक्त रत्नागिरी अभियान आपण चालवलेलं आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही रेड केलेला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला रेड होत आहे आणि त्यात कंटिन्यू होत राहणार, त्या कधी थांबणार नाही. माझ्या पोलिसांना सक्त ताकीद आहे की एकही प्रकार ड्रग्स विकणाऱ्यांचा किंवा ड्रग्स विकणारा इथे येतोय असा एकही प्रकार कानावर येता कामा नये. नाहीतर मी स्वतः उठून रेड करणार, मी स्वतः जाणार आणि अशा गोष्टींचा बिमोड करणार कुठे माझं पोलीस प्रशासन कमी पडलं तर. माझं प्रथम कर्तव्य आहे की माझ्या अधिकाऱ्यांना, माझ्या अंमलदारांना पाठबळ देणं, त्यांचं सक्षमीकरण करणं, जेणेकरून अशा गोष्टींचा बिमोड करण्यासाठी ते सक्षम होतील. तर निश्चितपणे आपल्याला मी आज इथे दुसरी ही गवाही देतो की ड्रग्स मुक्त रत्नागिरी अभियान आपण सर्वांनी मिळून राबवायचंय. म्हणजे आपणच भोगत नाही, कुठेतरी मी पण स्वतः जाऊन ही झळक पाहिलेली आहे की कशा प्रकारे कुटुंब, तो मुलगा किंवा जे कोणी आहे तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जातात, पण त्यामध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि त्यामुळे आपल्या सर्वांची साथ यामध्ये आवश्यक आहे. बरेचसे पालक ते समोर येत नाहीत, सांगत नाहीत. त्यांनी कृपया पालकांनी जे आपण काउन्सिलिंग सेंटर किंवा पोलिसांपर्यंत आपण जर माहिती दिली तर आम्हाला कारवाई करण्यासाठी एक मदत होईल. अशा गोष्टी जिथे घडतायत तर आपण ओपनली बोलावं. एक लवकरच एक व्हॉट्सअप चॅट आम्ही तयार करत आहोत ज्यामध्ये आपण आपल्या तक्रारी डायरेक्ट म्हणजे आमच्यापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण पोहोचू शकता आणि त्या प्रत्येक तक्रारीवर कारवाई होईल. असं चॅटबोट लवकरच आम्ही व्हॉट्सअप माध्यमाद्वारे तयार करणार आहोत. लवकर त्याचा नंबर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला अवेलेबल होईल अशी आम्ही लवकरच आम्ही प्रयत्न करत आहोत. तर त्यामुळे आपल्या महिलांची तक्रारी ज्या आहेत, स्पेशली बऱ्याचशा महिला समोर येत नाही, त्या तक्रार करत नाही, त्या कुठेतरी घाबरतात. रत्नागिरी जिल्ह्यात नसतील असे आहे, पण जिथे कुठेतरी आवाज दबलेला असतो
त्या आवाजाला वाचा फुटण्यासाठी आपले सगळे पोलीस बांधव महिलांच्या पाठीशी आहेत. महिलांनी काही मुद्दे उपस्थित केले होते, तर निश्चितपणे त्या काही टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या ह्या ज्या जे आपले प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील. अशा गोष्टी होणार नाही आणि झाल्या तर पोलीस त्यामध्ये कडक कारवाई करतील आणि महिलांविषयी आणि महिलांविरोधी होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये 7 दिवसाच्या आत चार्जशीट होऊन आमचे पोलीस बांधव आम्ही प्रयत्न करणार आहोत की लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्या केसेस चालून आरोपीला शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर 4 ते 7 दिवसाच्या आत आणि सगळ्या अधिकाऱ्यांना हीच विनंती पण आहे आणि ताकीद पण आहे की 7 दिवसाच्या आत महिलांविषयी प्रत्येक गुन्ह्यामध्ये ही चार्जशीट जायलाच हवी. तर महिलांबाबत हा निर्णय आम्ही पहिलेच घेतलेला आहे आणि त्याचा अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. बाहेरच्या गोष्टी CCTV लावण्यासंदर्भात मी आढावा घेणारच आहे. बराचसा आपला भागात खूप जास्त प्रमाणात पाऊस होतो. जे CCTV लावलेले होते जुने ते बऱ्याच प्रमाणात ते खराब होतात, त्यांचं मेंटेनन्स करणं अवघड आहे. इथे खूप दुर्गम भाग आहे. अशा भागामध्ये ते नेटवर्क पसरवणं CCTVचं कुठंतरी खूप अवघड होतं. तर आपण यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहोत की ऍटलिस्ट लोकल ज्या सिटीज आहेत छोट्याशा त्या सिटीज मध्ये आपण CCTV नेटवर्क आपल्या इथल्या कंपन्या ज्या आहेत किंवा इथले व्यापारी वर्ग जे आहेत त्यांचे जे प्रायव्हेट CCTV आहेत त्यांनी फक्त एक तोंड ते रस्त्याकडे फिरवलं की खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तर ते एक तोंड फक्त किंवा एक CCTV कॅमेरा तो एवढा महाग राहिलेला नाहीये. पण आपल्या प्रत्येकाने उचललेलं एक पाऊल हे क्राईम मुक्त रत्नागिरीच्या दृष्टीने जसं आणि बऱ्याच ठिकाणी चोऱ्या होत आहेत. गाडी चोरीबद्दल कोणीतरी बोललं तर गाडी चोरी रोखण्यासाठी आणि डिटेक्ट करण्यासाठी त्यासाठी आम्ही स्पेशल स्क्वॉडची निर्मिती करू. पण गाडी चोरी होऊच नये तर प्रिव्हेन्शन साठी कुठेतरी नागरिकांनी त्यात सहभागी व्हावं. ते ऑनलाईन आपण जर बघितलं तर लॉक्स मिळतात, डबल लॉकिंग सिस्टीम किंवा अँटी थेफ्ट अलार्म्स असतात. त्याचा वापर कुठेतरी करावा. 400-500 हजार रुपयाच्या आतच या गोष्टी मिळतात जेणेकरून गाडी चोरी होणार नाही. की बऱ्याच ठिकाणी बघितलं की गाडीवरून उतरले झालं लॉक ते तसंच सोडून जातात, चावी फक्त काढून घेतात. तर कुठेतरी आपली सुद्धा या चुकी असते. सिंधुदुर्गात तर मी बघितलं होतं की कोणी लॉकच लावत नाही गाड्यांना आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग आमच्या पोलीस मित्रांचाच होता. कोणत्याच पोलीस तिथं गाडीला लॉक लावत नव्हता. अशा 5 ते 6 केसेस मी बघितल्या ज्याच्यामध्ये पोलिसांच्याच गाड्या चोरीला गेल्या होत्या आणि त्या पोलीस हेडक्वार्टर मधून चोरीला गेल्या होत्या. 2-3 जणांना मला स्वतः आम्ही बसलो होतो तिथे टपरीवर चहा पी. मी तुम्हाला रस्त्यावर तिकडे तिकडे कुठेतरी दिसणार भेटणार. कॅबिनमध्ये पण निश्चितपणे आपले प्रॉब्लेम जेव्हा आपण तेव्हा तिथे पण सर्वांचं तुमचं स्वागत की कधीही पण निश्चितपणे चिपळूण वासियांना सर्वांना चहाचं निमंत्रण माझ्याकडून. आणि जे रत्नागिरी शहरात आले की आवर्जून आम्हाला भेट द्यायला आपले प्रॉब्लेम असतील ऐकून घेण्यात किंवा जस्ट संवाद साधण्यासाठी आपल्याशी बोलण्यासाठी मी निश्चितपणे अवेलेबल राहील. विसर्जनाबद्दल गणेश विसर्जनाबद्दल समस्या जी होती आपण मांडली आहे. हायवेला जे घाट वगैरे आहेत हायवेला तो प्रॉब्लेम होतो की हायवेचं जे ट्रॅफिक आहे बऱ्याचशा आपला हायवे अजूनही बनलेला नाहीये पण मोठ्या वाहनांची वर्दळही आहे आणि यामधून अपघातही होण्याची शक्यता असते किंवा घाटात पाणी असतं नसतं कमी असतं. यावेळेस त्या गणेश विसर्जन किती चांगल्या प्रमाणात आनंद उत्सवात साजरा करता येईल यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील राहील. शिर्डी गावाबद्दल 2-3 विषय आहेत की चौकी कार्यान्वित करण्यात यावी. आमचा लोकल स्टाफ मनुष्यबळ आणि तिथे काय व्यवस्था आहे हे बघून आम्ही ते ठरवू लवकरच. रजा घेण्यापूर्वी मी एवढंच सांगेल की माझा स्टाफ पोलीस स्टाफ हा कसा फिट असेल मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या तो तेवढाच मोनिटी आपल्याशी असेल पण गरज पडल्यास तो असेल. कधी कधी परिस्थिती की हाताबाहेर जात असतील
तेव्हा मित्र कधी कधी गरमागरमीमध्ये काहीतरी बोलावं लागलं ते आमच्या तोंडातूनच आलेलं असतं, ते आमच्या हृदयातून आलेलं असतं. कारण परिस्थिती हाताळण्यासाठी माझा अंमलदार, माझा अधिकारी तो रस्त्यावर उभा असतो, ते कुठेतरी कधी चिडचिड होती. तर आपल्या सहकार्य आवश्यक आहे. अशा इमर्जन्सी कंडिशन मध्ये येणारा एक सण उत्सव आपल्या सर्वांच्या सामाजिक सलोखा समिती तर आहे, म्हणजे एक फक्त नाव आहे, पण माझा उद्देश आपल्या सर्वांशी संवाद साधणं हा होता. आणि असे बऱ्याचशा मीटिंग पोलीस स्टेशन स्तरावर, SDPO स्तरावर आमच्या होत राहतील. गरज पडल्यास मी वारंवार आपल्या तालुक्यात तिथे भेट द्यायला येत राहील. आणि येणारे सगळे सण उत्सव आपण आनंदाने उत्साहाने साजरे करू आणि कोणत्याही समाज विघातक शक्तींना आपल्यामध्ये भारा देणार नाही असे प्रत्येक पाऊल आपण सर्व मिळून उचलू. इथे येणाऱ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये ड्रग्ज विरोधी जे आहे त्याच्याबद्दल प्रबोधन करण्यासाठी मी आमच्या अधिकाऱ्यांनाही पाठवेल आणि मी स्वतःही प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये भेट देणार आहे, जेणेकरून आपलं रत्नागिरी जे आहे ते ड्रग्ज मुक्त होईल. मित्रांनो, मी कुणी एलियन नाही आहे, मी या मातीतलाच एक आहे, आपल्यातलाच एक आहे आणि आपला छोटा भाऊ म्हणून आपल्या मातीतला एक पुत्र म्हणून मी काम करेल. काही चूक झाली तर आपण सर्व सांभाळून घेसाल आणि मोठ्या मनाने आमच्या सर्व आणि मोठ्या मनाने आपण एकत्र होऊन सर्वजण काम करू आणि एक क्राईम फ्री, एक ड्रग्स फ्री आणि महिलांप्रती सजग, जागरूक असं रत्नागिरी आणि एक डेव्हलप असं रत्नागिरी जे आपलं विजन आहे की प्रत्येकाला इथे डेव्हलप झाल्यावर, रत्नागिरी डेव्हलप झाल्यावर त्याचा प्रत्येक जण त्याचा हिस्सेदार आहे, त्याला त्याचा हिस्सा, त्याचा वाटा त्या डेव्हलपमेंट मधला मिळावा यासाठी पोलीस प्रशासन नेहमी प्रयत्नशील राहील. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. जय सर. आजच्या बैठकीच्या अनुषंगानं व्यासपीठावर उपस्थित आपले पोलीस अधीक्षक श्री बगाटे साहेब आणि आमदार जवान साहेब, SDPO सर आणि प्रशांत यादव साहेब, तसेच उपस्थित सर्व पत्रकार बंधू, पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या सदस्य आणि पूर्ण चिपळूणमधील मान्यवर. माननीय सरांनी आजच्या या बैठकीमध्ये सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासंदर्भात आणि काही सूचना पण केलेल्या आहेत आणि आपल्याकडून काही सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या सूचनाच्या अनुषंगाने माननीय सरांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. आमच्या विनंतीला मान करून सर्व पदाधिकारी आणि महिला दक्षता समितीच्या सदस्य उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असा जय करतो. समोरून मागे व्हा. सर्वांच्या शुभेच्छा सादर स्वीकारणार आहे. तर फक्त आपण सर्वांनी राखी करू. मला कल्पना आहे की प्रत्येकाने सर्वांचा स्वागत करायचा आहे, शुभेच्छा द्यायच्या आहेत. मात्र आपण सर्वांनी राखी करा तर प्रत्येकाचा फोटो देखील व्यवस्थित घेऊ शकतो आणि त्याचा कोणाचाच फोटो येणार नाही असं होईल. सर्व समाज घटकांनी, सर्व सामाजिक प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. अनेक धार्मिक, जातीय, सांस्कृतिक, सामाजिक, कलाकार, साहित्य क्षेत्रातील लोक आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी आपण या स्वीकारत आहेत. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आमच्या समाजाची बैठक संपन्न झालेली आहे. प्रत्येक नागरिकांना आपल्या सूचना
आपल्यातलं योगदान, आपल्यातला समन्वय, आपल्यातला सलोखा कायम आहे, यासाठी आपण प्रयत्नशील राहूया.